नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता सावली आता डॉक्टर साखरे, भैरवी आणि तिलोत्तमा यांचं गुपित बाहेर काढण्यासाठी काय करते. डॉक्टर साखरेचा नंबर मिळवल्यानंतर आता तो नंबर जगन्नाथला पाठवून जगन्नाथ आता कशी धमाल करतो. डॉक्टर साखरेपर्यंत पोहोचून डॉक्टर साखरेचा आता भयानक भूतकाळ आता समोर काढत तिलोत्तमा आणि भैरवीने आता काय केलं हे सगळं सत्य सावली आणि जगन्नाथ कसे बाहेर काढतात हे सगळ्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता सावली ही बेडरूममध्ये येते. बेडरूममध्ये येताच आता सारंग हा सावलीला म्हणतो की काय ग सावली. आता सारंग हा राजकुमारचा विषय काढत सावलीला म्हणतो की आम्ही राजकुमार दादा आणि मी नीलला भेटायला गेलो होतो. नीलची ती अवस्था बघून बरं झालं राजकुमार दादाने विषय काढला, खरं तर माझ्याही मनात होतं. सावली म्हणते काय झालं तर राजकुमार दादांनी नीलला दुसऱ्या लग्नाबद्दलचा विषय काढल्याचे सारंग सावलीला बोलतो. सावली म्हणते की राजकुमार दादांचं बरोबर आहे. कुठपर्यंत नील दादा फक्त विचार करतच राहणार, त्यांनी सुद्धा आयुष्यात पुढे जायलाच हवंय ना, आणि असं आयुष्य थांबून कसं चालेल. सावली म्हणते की या सगळ्यातून त्यांना लवकरात लवकर बाहेर काढणं जास्त महत्त्वाचं आहे सारंग सर. सावली म्हणते की जेवढे ते एकटे राहतील तेवढे ते त्याच गोष्टीचा विचार करत राहतील. सावली म्हणते की आपल्याला सुद्धा खंबीर व्हायला हवं सारंग सर. आणि इकडे आता सावली म्हणते की सारंग सर, तारा मॅडमने भैरवी माईंना उद्यापर्यंतची घरातून जाण्यासाठी संधी दिली. जर उद्या त्या घरातून गेल्या नाही तर कायमचं त्या घरातून जाणार आहेत असं त्या म्हणाल्यात. सारंग म्हणतो की बघूयात. आता भैरवीजी तिचा अहंकार जास्त तिला महत्त्वाचा वाटतो की ताराचं म्हणजे मुलीवरचं प्रेम. इकडे आता दुसऱ्या दिवशी सावली तिचं आवरून तुळशी मातेची पूजा करत असते. त्याच वेळेस पाठीमागून तिलोत्तमा येते. सावली पूजा करून होताच पाठीमागे वळत तिलोत्तमाला बघते. सावली तिलोत्तमाला म्हणते की तुम्हाला पूजा करायची असेल तर तुम्ही करून घ्या. तिलोत्तमा म्हणते नाही नाही तू कर पूजा, मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, घरात बोलता येत नव्हतं म्हणून इकडं आली. सावली म्हणते काय झालं. तिलोत्तमा म्हणते मला ना ताराबद्दल बोलायचंय. सावलीकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते की तारा बघ ना ग, एकदम हट्टाला पेटली. तिचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत भैरवी या घरात आहे तोपर्यंत त्या मी या घरात राहणार नाही. सावली म्हणते की मग यामध्ये मी काय करू. तिलोत्तमा म्हणते की तू बोलशील का ताराशी. तिलोत्तमा म्हणते की मला वाटतंय की तू जर तिच्याशी बोलली तर ती तुझं ऐकेल. सावली म्हणते की मी बोलेन त्यांच्याशी. तिलोत्तमा म्हणते मला कळतंय भैरवीने आता माफी देखील मागितली, तेव्हा ताराने भैरवीला माफ करायला पाहिजे. तिलोत्तमा म्हणते की मी राजकुमारला माफ केलं, मग ही का माफ नाही करत. सावली म्हणते की कारण तो विषय वेगळा होता, हा तारा मॅडम आणि भैरवी माईंचा विषय वेगळा आहे. आता सावली म्हणते की ठीक आहे, तुमच्यासाठी ना मी तारा मॅडमशी एकदा बोलून बघते. आता इकडे सोहम आणि तारा त्यांची कपड्यांची बॅग घेऊन बाहेर येतात. तर बबलू त्यांना बघून म्हणतो काय सोहम राव, दुसरा हनीमून वाटतं. सोहम म्हणतो की हे बघ बबलू, प्रत्येक गोष्टीत ना मस्करी करायची नसते, जा भैरवीजींना घेऊन ये. बबलू म्हणतो काय झालं. आता सोहम म्हणतो जेवढं सांगितलं तेवढं करत आणि त्यांना घेऊन ये. तर तेवढ्यात पूजा आटोपून सावली आणि तिलोत्तमा तिथे येतात. तिलोत्तमा त्यांच्याकडे बघत म्हणते की हे काय, कुठे निघालात. सावली ताराकडे बघते. सावली म्हणते की तारा मॅडम अहो काय करता, एवढ्या लवकर घर सोडून जाण्याचा निर्णय का घेतायत तुम्ही. तारा म्हणते की तुला माहिती आहे या घरात मी काय निर्णय घेतला आणि माझी किती अडवणूक होती आणि माझी किती घुटमस होते ती. मॉम जर या घरात राहणार असेल तर मी या घरात राहणार नाही असे तारा सावलीला बोलते. सावली म्हणते की तारा मॅडम तुम्ही एवढ्या घाईत निर्णय कशाला घेता, तुम्ही आता एवढ्या लवकर घराबाहेर जाऊ नका, त्यांना थोडा वेळ द्या ना. तिलोत्तमा म्हणते बरोबर आहे. तेव्हा आता तारा म्हणते की जेवढा वेळ द्यायचा होता ना मॉमला तेवढा वेळ दिलाय मी, आणि आता त्याची मुदत संपली, तेव्हा मी घर सोडून जाते असे तारा बोलते. तारा म्हणते कसं आहे, ती हार मानणार नाही आणि हे घर सोडून जाणार नाही, त्यापेक्षा मीच हे घर सोडून जाते. तारा म्हणते काही जरी झालं तरी एका छताखाली मी तिच्यासोबत राहू शकत नाही सावली. तिलोत्तमा म्हणते की तारा हे घर तुझं आहे, तेव्हा तुला हे घर सोडून जाण्याची काही गरज नाही. तेव्हा आता तारा म्हणते की मॉम मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. तारा आता बबलूला भैरवीला बोलून आणायला सांगते. तर खाली मान घालून बबलू बोलवायला जातो. आता इकडे भैरवी म्हणते काही जरी झालं तरी ती हार मानणारातली नाहीये, कारण शेवटी ती माझीच लेक आहे, माझंच रक्त आहे. काही जरी झालं तरी तारा हार मानणार नाही असा विचार भैरवी करत असते. भैरवी विचार करते की ती या ताराला हे देखील माहिती नाहीये, तिची आई एवढ्या सहजासहजी हार मानणारातली नाहीये. बघूया आता कुणाची जिद्द जिंकते असे भैरवी विचार करते. तेवढ्यात बबलू तिथे येतो आणि म्हणतो माई माई लवकर बाहेर चाला, तारा घर सोडून चालली. भैरवी म्हणते काय.
विचार करत भैरवी म्हणते की तू हे मला का सांगायला आला, जाऊन तिलोत्तमाला सांग. भैरवी म्हणते की तिलोत्तमा या घरची मालकीण आणि तारा तिची सून आहे. या घरात कुणी राहायचं कुणी नाही ती ती ठरवेल. बबलू म्हणतो की त्याचं काय आहे, तुम्हाला सामानासकट घराच्या बाहेर यावं लागेल, कारण तुमचं सामान सुद्धा या घराच्या बाहेर जाईल तुमच्या सकट. तिलोत्तमा आणि इकडे सावली आता ताराला समजावत असतात. तिलोत्तमा म्हणते की मान्य आहे तारा, मला भैरवीकडून चूक झाली. सावली म्हणते चुका या माणसाकडूनच होत असतात तारा मॅडम. तिलोत्तमा म्हणते काही जरी झालं तरी तू कुठे जाणार नाहीयेस. तारा म्हणते सोहम, माझा निर्णय ठाम आहे. तारा आता तिलोत्तमा म्हणते की हे बघा तिलोत्तमा मॅडम, मी तुमचा शब्द मोडते, असं तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका, कारण त्या बाईमुळे माझ्या आयुष्याचं वाटोळं झालंय. असे म्हणत आता तारा तिची कपड्यांची बॅग घेऊन जाऊ लागते. त्याच वेळेस भैरवी तिथे येऊन ताराचा हात धरते. हात धरत भैरवी म्हणते की तारा तू काय म्हणाली, मी ती बाई आहे का? अगं मी तुझी आई आहे. डोळ्यात पाणी आणत भैरवी म्हणते की अगं जिने तुला 9 महिने पोटात वाढवलं त्या आईला तू बाई म्हणतेस. भैरवी म्हणते की तारा तुझा बाप आत्ता तुझ्या आयुष्यात आला, पण लहानपणापासून मीच तुला लहानाचं मोठं केलं आणि मीच तुला सांभाळलं अंगा खांद्यावरती. लहानपणीच आपल्या दोघींना तो वाऱ्यावर सोडून गेला होतास. तारा म्हणते हे बघ, पप्पांबद्दल एक शब्दही बोलण्याची तुझी लायकी नाहीये. पुन्हा एकदा तिलोत्तमा ताराला शांत बसायला सांगते. तारा म्हणते की तूच त्यांना माझ्यापासून तोडलं होतं आणि तूच त्यांना घराबाहेर काढलं होतंस, यामध्ये त्यांची काहीच चूक नाहीये. रडतच भैरवी म्हणते की तारा तो खोटं बोलतोय ग. अगं मी त्याला नाही स्वतःवरून घराबाहेर काढलं, तोच स्वतःहून घराबाहेर गेला. मी जे काही केलं ते तुझ्यासाठी तुझ्या भल्यासाठी केलं असे विनवणी करत आता रडतच भैरवी ताराला समजावते. तुझ्यामुळे जेव्हा माझी बदनामी झाली तेव्हा पप्पा माझ्याकडे आले आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले. भैरवी म्हणते तारा अगं तू जर निघून गेली तर माझी काय अवस्था होईल तुला माहिती नाहीये. तारा म्हणते की तुझं हे जे नाटक, हा जो तुझा ड्रामा चाललाय तो ताबडतोब बंद कर आणि या घरातून निघून जा. तारा म्हणते तुझे हे सगळे खोटे खेळ आणि तुझे खोटे शो आता बंद कर आणि कपड्यांची बॅग घेऊन तारा आता जाऊ लागते. भैरवी पुन्हा ताराचा हात धरते आणि ताराला जाऊ नको असे म्हणत ताराला अडवू लागते. रडतच भैरवी म्हणते कुणीतरी समजावा ताराला. आता भैरवी ताराला हात जोडते आणि म्हणते की प्लीज तारा तू असं नको ना गं जाऊ. आणि लगेच भैरवी नाटक करत आता तिला चक्कर येण्याचं नाटक करते. सो म्हणतो भैरवीजी. भैरवी खाली पडते आणि भैरवी आता खाली पडता क्षणी आता तारा भैरवीला धरते तर पटकन सावली सोहम आता भैरवीच्या तोंडावर पाणी मारतात. आता इकडे सगळेजण भैरवीला बेडरूममध्ये घेऊन येतात. भैरवीकडे बघत आता सोहम म्हणतो की भैरवीजी आपण डॉक्टरांना बोलूयात. भैरवी म्हणते की मी माझ्या डॉक्टरांना बोलावते आणि भैरवी फोन डॉक्टर साखरेला म्हणते की डॉक्टर मला ना श्वास घ्यायला खूप त्रास होतोय, माझी अवस्था खूप बिकट झाली, ताबडतोब तुम्ही या. आता तिलोत्तमा सावली पुन्हा भैरवीकडे बघत आता विचारात पडतात. आता भैरवी मला खूप त्रास होतोय लवकर या असे म्हणत फोन ठेवते. सावली भैरवीकडे बघते आणि म्हणते माई त्या डॉक्टरांना तुम्ही एवढ्या लांबून का बोलावतायत, आपले फॅमिली डॉक्टर आहे ना. भैरवी सावलीकडे बघते. भैरवी म्हणते नाही नाही मला तेच डॉक्टर हवे आहेत, माझे डॉक्टर तेच माझ्यावर ट्रीटमेंट करतील, कारण त्यांना माझी सगळी ट्रीटमेंट माहिती. तारा म्हणते की सावली तू त्या हिच्यावरती काय विश्वास ठेवते, मी घर सोडून जाऊ नये म्हणून तिचं हे सगळं नाटक चाललंय. सोहम म्हणतो काय बोलतेस तारा, त्यांची अवस्था बघ. तारा म्हणते सोहम तुला नाही माहिती ती कशी आहे ती, आणि मी लहानपणापासून तिला ओळखते, तिचे नाटकं. आणि तारा रागाने तिथून निघून जाते. सोहम पाठीमागे जातो. भैरवी ओरडू लागते तिलोत्तमा थांबव ग ताराला थांबव, ती जाईल निघून. तिलोत्तमाला खुणावत भैरवी म्हणते जा जा तिलोत्तमा बघ तिला, ती जाईल. आणि तिलोत्तमा म्हणते मी बघते. सावली तिलोत्तमा बाहेर जातात. भैरवी मोठ्याने ओरडण्याचं नाटक करते. आता रागाने तारा बाहेर येते कपड्याची बॅग भरून. पुन्हा आता जाऊ लागते. सोहम पाठीमागून येऊन ताराचा हात धरतो. तारा तू काय करतेस असे सोहम बोलताच तारा म्हणते तुला माहिती नाही हे सगळं त्या बाईचे नाटकं आहे, ड्रामा चाललाय तिचा. आता तिलोत्तमा सावली तिथे येतात. तिलोत्तमा म्हणते की तारा अगं ती तुझी आई आहे, काय चाललंय तुझं, जरा थोडंसं ऐक ना. तारा म्हणते की मॉम तुम्हाला माहीत नाही हे सगळे तिचे नाटकं आहे, ड्रामा आहे. सावली म्हणते की पण तारा मॅडम आता डॉक्टर येतील, डॉक्टर येईपर्यंत तर आपण थांबूयात ना. तारा म्हणते की कोण ते साखरे डॉक्टर का. सावली म्हणते हो. भैरवी माई म्हणतात की ते त्यांचे फॅमिली डॉक्टर आहेत. सावली म्हणते की भैरवी माईने स्ट्रिक्टपणे सांगितलंय त्यांना तेच डॉक्टर हवे आहेत. तारा म्हणते एक्झॅक्टली मला सुद्धा हेच म्हणायचंय, तेच डॉक्टर कशाला हवेत तिला. तारा म्हणते की कारण ते डॉक्टर तिला हवं तेच सांगणार. आणि इकडे आता तिलोत्तमा सावलीला म्हणते की सावली तू इथे काय करते, भैरवीकडे कोण आहे. तारा म्हणते अमृता वहिनी आहेत.
आता इकडे अमृता भैरवीकडे येते आणि म्हणते, काय झालं भैरवीजी, असं अचानक तुम्हाला काय झालं? भैरवी पुन्हा आजाराचं नाटक करते. भैरवी विचार करते की आता डॉक्टर साखरे आल्यानंतर डॉक्टर साखरेला सांगावं लागेल, मला काहीतरी गंभीर आजार झाला आहे घरच्यांना म्हणून सांगा. आणि डॉक्टर साखरेंना सांगावं लागेल की असं सांगा की मला एकटीला सोडून चालणार नाही. तेव्हा तारा कुठेतरी थांबेल. आता या अमृताला काय सांगावं असा विचार भैरवी करते. आता डॉक्टर साखरे आल्यानंतर अमृतासमोर त्याला काय सांगायचं असा विचार करून भैरवी पुन्हा ओरडत म्हणते, माझ्या घशाला खूप कोरड पडली, अमृता जरा मला पाणी आणून देतेस का ग? आणि भैरवी म्हणते की मला ना तू चहासुद्धा करून आण, कुणाच्या हातचा नको, तुझ्या हाताला खूप चव आहे, तूच आण बरं. अमृता म्हणते, अहो तुम्हाला एकटं सांगायचं, सोडायचं नाही सांगितलं. भैरवी म्हणते, माझी काळजी करू नको, जा जा आण लवकर. अमृता निघून जाताच आता पटकन भैरवी तिचा मोबाईल घेऊन डॉक्टर साखरेला फोन लावू लागते. पण तेवढ्यात चंद्रकांतराव तिथे येतात, पुन्हा मोबाईल ठेवून देत. भैरवी ओरडतच म्हणते, आई ग. चंद्रकांतकडे बघत आता भैरवी म्हणते की माझे दिवस आता संपले असं मला वाटतंय. चंद्रकांतराव म्हणतात, असं काय करताय अहो, आता डॉक्टर येतीलच. आता इकडे तारा म्हणते की तिलोत्तमा मॅडम, अहो त्या बाईला जर माझी एवढी काळजी वाटत होती तर तिने हे घर सोडून जायला हवं होतं ना, आणि त्यासाठी मी तिला मुदतही दिली होती, म्हणून तिने आता हे घर सोडून जावं. तिलोत्तमा म्हणते, तारा मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तू असं करशील म्हणून. तिलोत्तमा म्हणते की तू का ऐकत नाहीये तिलोत्तमा, सोहम तुला समजावून सांगतो, ही पोरगी समजावून सांगते, भैरवी सांगते, मी सांगते. आणि तिलोत्तमा म्हणते की तुझ्या पप्पांनी सुद्धा तुला समजावलं तरी तू ऐकत नाही. तारा ते ऐकून म्हणते, एक मिनटं, तुम्हाला कसं कळलं माझ्या पप्पांनी मला समजावलं ते? आता तिलोत्तमाचे बोलणे ताराने रंगेहात कॅच केलेले असते. आणि तेवढ्यात आता डॉक्टर साखरे फोनवर बोलत बोलत पळतच मेंदळ्यांच्या घरी येतो आणि म्हणतो की भैरवी मॅडम कुठे? सोहम म्हणतो आतमध्ये, तर पळतच डॉक्टर भैरवीकडे देतो. भैरवीकडे येत म्हणतो, आलो आलो बरं का मी. सावलीला संशय येतो आणि पटकन सावली त्यांच्याकडे जाते आणि फोनवर भैरवी बरोबर बोलत बोलतच डॉक्टर आतमध्ये येतो. भैरवी म्हणते, अहो आलात का तुम्ही? फोनवर काय बोलता? ठेवा तो फोन. तसाच मोबाईल चालू ठेवून आता तो डॉक्टर तो फोन टेबलवर ठेवतो पाठीमागे आणि भैरवीला तपासू लागतो. आता भैरवी घाबरत रडतच म्हणते, बघा बघा मला काय झालं, माझ्या छातीत कळ निघते, मला श्वास घ्यायला त्रास होतो. पटकन आता तो डॉक्टर भैरवीला तपासू लागतो. सावली त्या डॉक्टर पाठीमागे त्याच्या मोबाईलच्या शेजारीच उभी राहते. डॉक्टर म्हणतात की घाबरू नका, अहो मी तुम्हाला तपासतोय. भैरवी म्हणते की डॉक्टर माझे हातपाय गार पडले, बघा बघा तपासा. तेवढ्यात सावली पाठीमागचा डॉक्टरचा मोबाईल घेते. सोहमही म्हणतो की भैरवीजी तुम्ही आता काळजी करू नका, डॉक्टर आले. डॉक्टर भैरवीला तपासू लागतात आणि लगेच आता सावली डॉक्टरचा मोबाईल घेऊन आता इकडे सावली ही तिच्या नंबरवर डॉक्टरचा नंबर डायल करते आणि पटकन आता सावलीला डॉक्टरचा मिस कॉल येतो आणि तो मिस कॉल आता बघता क्षणी लगेच आता इकडे सावली म्हणते की आता कळलं की डॉक्टर कुणाशी बोलत होते ते. आणि मोठ्या हुशारीने इकडे डॉक्टर भैरवीला तपासत असताना सावलीने डॉक्टरकडून डॉक्टरचा मोबाईल नंबर मिळवलेला असतो. आता पटकन नंबर घेता सावली ही बाहेर येते, जगन्नाथला फोन करते आणि म्हणते की जगन्नाथजी, मी डॉक्टर साखरेचा नंबर मिळवला आहे आणि तो नंबर तुमच्या मोबाईलवर पाठवला आहे, आता बघा तुम्हाला काय करायचं ते. जगन्नाथ खुश होतो आणि म्हणतो की तू काळजी करू नको सावली, आता बघ मी पुढे काय करतोय ते. इकडे आता डॉक्टर हा बाहेर जाताच त्याचा मोबाईल बघतो आणि त्या मोबाईलमधून आता सावलीने नंबर डायल केलेला असतो. हे आता डॉक्टरलाही समजतं, कारण सावलीने तो नंबर डिलीट केलेला नसतो. आणि डॉक्टर भैरवीला फोन करतो आणि सावलीचा नंबर पाठवत म्हणतो की हा नंबर माझ्या मोबाईलवरून डायल झाला होता, कुणाचा आहे बघा. भैरवी ते नंबर सावलीचा असल्याचे भैरवीच्या लक्षात येताच आता भैरवी म्हणते, डॉक्टर आता मी जसं सांगते तसं करा. आणि भैरवी तिचा प्लान डॉक्टरला सांगते आणि डॉक्टर खुश होतो. तर इकडे आता सावलीने नंबर देता क्षणी इकडे आता जगन्नाथने सावलीला विचारलेलं असताना डॉक्टर आता घरी आला हे कळताच जगन्नाथ वाऱ्याच्या वेगाने मेंदळ्यांच्या घरी येतो आणि जात असलेल्या डॉक्टरला आता जगन्नाथ रंगेहात पकडून आता इकडे जगन्नाथ हे डॉक्टरकडून कसे सत्य वदवतो. तिलोत्तमा भैरवीचे गुपित बाहेर काढत आता हॉस्पिटलमध्ये भयानक भूतकाळ आता जगन्नाथ सावली कसे समोर आणतात आणि त्यानंतर तिलोत्तमाची बोलती बंद करून भैरवीने तिलोत्तमाला ब्लॅकमेल करून आता जे सत्य बाहेर काढण्यापासून थांबवलेलं असतं तेच सत्य जगन्नाथ सावली डॉक्टर साखरेला पकडून सगळ्यांसमोर आणत कसं धमाका करतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.